छगन भुजबळ जेव्हा भाषण करतात तेव्हा ते म्हणतात ओबीसींनी हे लक्षात ठेवावं की मराठ्यांचा रोख हा देवेंद्र फडणवीसांकडे आहे। आणि आता मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी छगन भुजबळ आलेत। राजकीय भूमिका सुरू काय आहेत नेमक्या ओबीसींमध्ये आणि मराठ्यांमध्ये, आणि टार्गेट दोन्हीकडनं देवेंद्र फडणवीस का होत आहेत? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला मनोज जरांगे यांचं हास्यास्पद अतिशय विधान वाटतं। कारण ते म्हणतायत की ओबीसी समाजांकडनं देवेंद्रजी सीएमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना टार्गेट केलं जातंय। खरं तर जर आपण आपलेच क्लिप्स काही जुने काढून बघितले तर अक्षरशः मुख्यमंत्र्यांच्या आई बहिणीवरनं शिव्या देण्याचं काम हे मनोज जरांगे काही दिवसांपूर्वी करत होते। आणि आज त्यांनी अतिशय स्पष्टपणे भूमिका बदलली की बाबा ते ओबीसीचे सॉरी मराठा समाजाची मनं जिंकणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेला आहे असं झालेलं आहे। तर मुळात त्यांची भूमिका स्पष्ट नाही। ओबीसी समाजाचा जर तुम्ही विचाराल तर ओबीसी समाज निश्चित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे, बीजेपीवर नाराज आहे, नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज आहे। त्याचं कारण असं आहे की त्यांनी ओबीसी आम्ही तुमच्यातले आहोत, ओबीसी डीएनए आहे। नरेंद्र मोदीजी म्हणायचे की मैं ओबीसी माँ का बेटा हूं, मैं ओबीसी समाज के साथ खड़ा रहूंगा, जो पिछड़ा है मैं उसके साथ खड़ा हूं, असे भाषण करायचे आणि ओबीसी समाजाची मतं घेतली। पण ज्या ज्या वेळेस ओबीसी समाज हा अडचणीत आला त्या वेळेस भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सगळे प्रमुख नेते हे गायब राहिलेले आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे जे याच्या आधी आमचे आबा पाटील बोलले तर मुळात मला त्यांच्या बोलण्याचा निषेध करायचा आहे। त्यांनी कोणावरही आबरू नुकसानीसारखं बोलू नये